हाय, आम्ही आलो होतो गावी. गावी आलं की नॉनव्हेज आणि घावणांचा बेत तर होतोच. तर आज बनवायचे होते घावण आणि चिकन. तर सगळ्यात आधी गॅसवर एक भिड्याचं पॅन ठेवलं. ते चांगलं तापवून घेतलं आणि त्यावर तेल लावून त्यावर घावणाचं पीठ सोडलं आणि छान जाळीदार घावण काढले आणि त्याच्यावर एक झाकण ठेवून ते एक 5 मिनटं शिजवून घ्यायचे. 5 मिनटानंतर बघू शकता मस्त जाळीदार घावण पातळ छान तयार झालेले आहे. त्यानंतर साईडला चिकन शिजवण्यासाठी कुकर ठेवला. फोडणीमध्ये कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, 2-3 तमालपत्र टाकून हे सर्व परतून घेतले. त्यामध्ये चिकन टाकले. खरं तर ह्या जेवणाला चुलीवर बनवल्यावर खूप छान चव येते, पण चुलीवर बनवायला जमत नव्हते म्हणून गॅसवरच बनवले. आता हे सगळे चिकन परतून घ्यायचे आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचे. मिक्स केल्यानंतर एक 5 मिनटं मिठाचे पाणी सुटेपर्यंत झाकण लावून ठेवायचे. त्यानंतर यामध्ये गरम पाणी ओतायचे आहे आणि झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या काढायच्या. घावणसुद्धा बनवून तयार आहेत. मस्त जाळीदार, मऊ, लुसलुशीत झालेत. चिकन पण शिजून तयार आहे. आता मस्त मसाल्याला फोडणी देऊन त्यात हे परतून घेतले. थोडेसे पाणी टाकून 5 मिनटं मसाला शिजवून घ्यायचा. साईडला मी रश्श्यासाठी मसाला परतून घेतला आहे. त्यामध्ये आता चिकन शिजवून घेतलेले अळणी पाणी टाकायचे आहे. रश्श्याचा कलर बघून तुम्हाला असे वाटेल की मी कलरसाठी काश्मीरी लाल तिखट वगैरे वापरलं आहे, पण मी कुठलंच रंगाचं लाल तिखट वापरलं नाही आहे. हे घरी बनवलेलं लाल तिखट आहे. यालाच इतका मस्त कलर येतो की दुसरं वापरायची गरजच नाही पडत. जेवण बनवून तयार आहे. आता आम्ही जेवायला बसतो. भेटू पुन्हा. बाय.